नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. आंदोलकांवर पोलिसांना कारवाईचे आदेश गृह मंत्रालयाने दिलेत. गृह मंत्रालयाच्या आदेशांशिवाय कारवाई होत नाही. गृहमंत्री सभागृहात का येत नाहीत? राहुल गांधींची गृहमंत्र्यांवर टीका. महाराष्ट्रात पोलिसांनी संयमी भूमिका घेतली. विद्यार्थी आंदोलकांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. केसेस मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात उर्मिला ठाकरेंच्या नेतृत्वात 58 जनसमुदायातील हजारो अनुसूचित जातीतील नागरिकांचा भव्य मोर्चा. मोर्चात सिद्धार्थ खरात, आनंदराज आंबेडकर सहभागी. आपल्या पंतप्रधानांकडून प्रेरणा घेऊन मी हा सेल्फी व्हिडिओ पोस्ट करत आहे. माझ्या या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत कंगना रनौतने शेअर केला व्हिडिओ. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलेले उद्योजकांच्या बाजूने उभे आहेत. प्रधान घरी गेले हे गुलाबराव पाटलांनी लक्षात ठेवावं. रवींद्र चव्हाणांची गुलाबराव पाटलांवर सनसनीत टीका. अमरावतीमध्ये चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील धक्कादायक घटना. जलजीवन मिशनच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. मालेगावमधील बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक. परराज्यातील कांद्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूर शहर आणि तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी. खरीप पिकांना दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. बारामती तालुक्यातील पंढरेमध्ये अज्ञात चोरट्यांकडून बँक ऑफ इंडियाच्या ATMची तोडफोड. 10 लाखांहून अधिक रक्कम लंपास. पुढील तपास सुरू. नांदेडमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हा केळी दर निश्चिती समिती स्थापन करण्याची मागणी. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.